नमस्कार, आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। एक नजर देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर। आघाडी आणि भ्रष्टाचार के सबसे बड़े खिलाड़ी चिमूर विधानसभा येथे जाहीर सभेचं संबोधन करताना देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचा विरोधकांवर हल्लाबोल। बाढ़वण पोर्ट और समृद्धि महामार्ग तक हर विकास परियोजनाओं को रोकने का काम किया। इसलिए याद रखिएगा, आघाड़ी यानी भ्रष्टाचार के सबसे बड़े खिलाड़ी। ये आघाडी यानी खिलाड़ी। तुमचं एक मत महाराष्ट्रात 5 वर्षासाठी कोण मुख्यमंत्री होणार हे ठरवणार नाही। महाराष्ट्रातून गृहमंत्री अमित भाई शाह यांनी मतदारांना काय सांगितलं ते पाहूया। आपका एक वोट ये तय नहीं करेगा कि महाराष्ट्र में 5 साल किस पार्टी की सरकार चलेगी, कौन मुख्यमंत्री बनेगा, परंतु आपका एक वोट ये तय करेगा कि महाराष्ट्र अगले 5 साल शिवाजी महाराज के रास्ते पर चलेगा या औरंगजेब के रास्ते पर चलेगा, ये तय करने का ये वोट। महाराष्ट्रातील विकास कामांना विरोध करणारी महाविकास आघाडी प्रत्यक्षात विरोध आघाडी आहे। सतत विकास कामांचा विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीचं माननीय अमित भाई शाह यांनी केलेलं नामकरण। महाविकास आघाड़ी का मतलब है विरोध करने वाली आघाड़ी। मुंबई मेट्रो आ रही थी, उद्धव ठाकरे की पार्टी ने विरोध किया। धारावी प्रोजेक्ट बन रहा है, इन्होंने विरोध किया। वैनगंगा नलगंगा रिवर लिंकिंग प्रोजेक्ट आया, इन्होंने विरोध किया। बुलेट ट्रेन का विरोध किया, कोस्टल रोड का विरोध किया, पुणे आउटर लिंक रोड का विरोध किया। ढेर सारे विकास के काम ये आघाड़ी ने रोक कर रखे। भारत का जो सच्चा मुसलमान है वो औरंगजेब को हीरो नहीं मानता। महाराष्ट्रात येऊन आम्हाला धमकी द्यायची नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांचं ओवैसीला आव्हान। ये क्या यहाँ पर हो रहा है? यहाँ पर आकर हमको धमकियां दी जा रही है, यहाँ पर आकर औरंगजेब का महिमा मंडन हो रहा है। मैं बता देना चाहता हूँ, भारत का जो सच्चा मुसलमान है वो भी औरंगजेब को अपना हीरो नहीं मानता। अरे औरंगजेब तो आक्रमणकारी था, उसने हम पर आक्रमण किया था। इसलिए सुन ले ओवैसी, कुत्ता भी ना पेशाब करेगा औरंगजेब की पहचान पर। अब तो तिरंगा लहराएंगे पूरे पाकिस्तान पर। असलम शेख के फैलाए हुए कीचड़ में कमल खिलाना है और विकास का तूफान लाना है। मलाड येथून जाहीर सभेचं संबोधन करताना केंद्रीय मंत्री माननीय पीयूष गोयल जी यांनी सांगितलं, हम सब आज से लेकर 20 तारीख तक अपने पूरे मित्र मंडल, परिवारजन, पड़ोसी सभी को प्रेरित करके बड़ी मात्रा में 20 तारीख को वोटिंग के लिए निकाले और कमल के फूल को मलाड में खिलाएं, जिससे जिस कीचड़ में असलम शेख ने मलाड को पिछड़ा बना रखा है, उसके बदले कमल के साथ साथ विकास का तूफान मलाड में पहुंचे। शेतकऱ्यांना यावर्षी 25,000 रुपये धानाचा बोनस म्हणून देणार, जाहीर सभेतून माननीय देवेंद्र फडणवीस जी यांनी सांगितलं। मागच्या काळामध्ये 2021 साली काँग्रेसच्या सरकारने धानाचा बोनस जाहीर केला, पण लबाडाचा अवतन जेवल्याशिवाय खरं नसतं। लबाडांनी त्या ठिकाणी तो दिलाच नाही। आपण 15,000 रुपये दिला, मग 20,000 रुपये दिला आणि आता यावर्षी 25,000 रुपये आपण धानाला बोनस देणार आहोत। शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं आपलं सरकार आहे। पुढील 5 वर्ष आपलं सरकार लाडकी बहीण योजना सुरू ठेवणार। काटोल नरखेड विधानसभेतून भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे जी यांनी सांगितलं, देशाचं सरकार आणि महाराष्ट्र सरकार हे दोन्ही सरकार आपल्या जवळ आहे आणि म्हणून आपल्या लाडक्या बहिणीला 2,36,00,000 बहिणींना 25,000 रुपये देणं आपल्याला परवडतं आणि म्हणून आपण जाहीर करतोय की पुढचे 5 वर्ष आमच्या लाडक्या बहिणींना आपण 25,000 रुपये देणार आहोत।
गेली 23 वर्षे वांद्रे पश्चिमच्या जनतेशी मी संपर्कात आहे. या जनतेनं मला निवडून दिलंय, त्यामुळे यंदा हॅट्रिक होणारच हे नक्की आहे. झी 24 तास या वृत्तवाहिनीच्या जाहीर सभा या कार्यक्रमात मुंबई भाजपा प्रदेश अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट आशिष शेलारजी यांनी सांगितलं, वांद्रे पश्चिम हा मतदारसंघ जो आहे यात नक्कीच मी यावेळेला हॅट्रिक करीन. हे अहंकारापोटी मी बोलत नाही, याचं कारण गेली 23 वर्ष सलग मी वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये विविध पद्धतीने विविध पदांवर काम करतो. फरक स्पष्ट आहे. या सेगमेंटमध्ये आज आपण महाविकास आघाडी आणि आपलं सरकार अर्थातच महायुती सरकारच्या संकल्प पत्रातला फरक पाहूया. आपलं महायुतीचं सरकार आल्यावर सक्तीचा धर्मांतरणा विरोधाचा कायदा करणार. 2027 पर्यंत 50 लाख महिलांना लखपती दीदी बनवणार. शेतकऱ्यांना कर्जमाफी व 3,000 रुपये सन्मान निधी देणार. धारावी प्रकल्पामुळे मुंबईकरांना मिळणार हक्काचं घर. महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य साकार होणार. आणि जर महाविकास आघाडी सत्तेत आली ना तर एकीकडे जातीनिहाय जनगणना करून तुष्टीकरण करणार. महिला सक्षमीकरण योजनेच्या विरोधात ते अगोदरच कोर्टात गेले. अर्थातच महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपल्या सरकारनं राबवलेल्या योजना बंद करणार. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे अनुदान नाही मिळणार व नुकसान भरपाई सुद्धा नाही देणार. धारावी प्रकल्पाला विरोध होणार. महाराष्ट्राच्या उद्योगांना चालना देणारे धोरण सुद्धा अंमलात आणणार नाही. हा फरक पाहून तरी तुम्ही विचार करा की तुम्हाला प्रगती सरकार हवंय की स्थगिती सरकार, कारण फरक स्पष्ट आहे. समृद्धी महामार्गामुळे वाशिम जिल्ह्यामध्ये विकास गंगा आली आहे. त्याचा वाशिम मधील शेतकरी आणि व्यावसायिकांना फायदा होतोय. नमस्कार, मी विकास बोलतोय. या सेगमेंटमध्ये आज आपण आपल्या सरकारनं केलेल्या वाशिम जिल्ह्याच्या विकासाबद्दल बोलूया. महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने जाताना मी पाहतोय. वाशिम मध्ये नवीन मेडिकल कॉलेजचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. त्यामुळे डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. मेडिकल कॉलेजचं आश्वासन मोदीजींनी दिलं होतं आणि ते त्यांनी पूर्ण केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोहरा देवी येथील माता जगदंबा देवीचं दर्शन घेतलं. इथे येणारे मोदीजी पहिलेच पंतप्रधान आहेत. भाजप महायुती सरकार श्री संत सेवालाल महाराज पोहरा देवी तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास करणार आहे. त्यासाठी 723 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मोदीजींनी बंजारा हेरिटेज म्युझियमचं उद्घाटन केलं. बंजारा समाजाचा सांस्कृतिक वारसा जपण्याचं काम हे संग्रहालय करणार आहे. एकही महामार्ग नसलेल्या वाशिम मध्ये भाजपा महायुती सरकारनं 288 किलोमीटर रस्त्याचं जाळं विणलंय. नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग जिल्ह्यातील 55 गावांमधून जातोय. जाता जाता एक नजर भाजपाच्या संकल्प पत्रात शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या तरतुदीवर. शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी. शेतकरी सन्मान निधीत वाढ, ज्यात 12,000 रुपये ऐवजी आता 15,000 रुपये मिळणार. MSP वर 20% अनुदान देणार. खतांवरील SGST कर परत मिळणार. सोयाबीनला प्रति क्विंटल किमान 6,000 रुपये भाव देणार. पाहिलं ना, आपलं सरकार आलं ना तर शेतकऱ्यांच्या हिताचं काम करणार. आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम. उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह. पाहत राहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी. धन्यवाद.